नमस्कार मंडळी, शौर्य केक हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत बार्बी डॉल केक 2 टायर. तर हा केक किती सुंदर दिसतो ते तुम्ही बघू शकता. किती सुंदर झाला आहे हा केक. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 2 टायर केकसाठी एक 7 इंचाच्या टीनमध्ये एक चॉकलेट केक बेक करून घेतला आणि एक 6 इंचाच्या टीनमध्ये वरचा जो केक आहे तो 6 इंचाच्या टीनमध्ये चॉकलेट केक मी बेक करून घेतला. त्याचं प्रॉपर फिनिशिंग करून घेतलं. आणि आता आपण डेकोरेशनची तयारी करूया. डेकोरेशन कसं केलं आहे तर मी इथे R11 जे आपण फ्लावर रोजेस बनवतो ते नोझल घेतलं आहे. त्याच्यामध्ये व्हाईट व्हिप क्रीममध्ये पिंक कलरचे 4-5 ड्रॉप टाकले आहेत आणि ही डिझाईन आपण तयार केली आहे. तर आता ही डिझाईन कशी बनवली तर वरून खालच्या दिशेने ही ओढायची. अशी एकदम सोपी सुंदर ही डिझाईन होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर सोबत दिसते ही डिझाईन. तर वरून खालच्या दिशेने आपण करूया. इथे थोडी गॅप वाटत होती म्हणून मी इथे जरा 2-3 लाईन क्रीमने त्या ॲडजस्ट करून घेतल्या आणि पूर्ण केकचं फिनिशिंग करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालं आहे. आणि वरचं हे टॉपर जे आहे ते तुम्हाला केकच्या मटेरियलच्या दुकानात मिळून जाईल. खूप सुंदर केकच्या मटेरियलच्या दुकानामध्ये खूप सुंदर टॉपर्स असतात. आता इथे मी आर्टिफिशियल फ्लावर लावते. एक पिंक कलरचा आहे आणि एक लाईट ऑरेंज कलरचा आहे आणि हे छोटे छोटे फ्लावर्ससुद्धा लावते. त्याचबरोबर मी आर्टिफिशियल बटरफ्लाय लावणार आहे. तुम्हाला एडिबल्स हवे असतील तर तुम्ही एडिबलसुद्धा घेऊ शकता, पण मी इथे आर्टिफिशियल घेतलेत. ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. त्याच्यानंतर मी इथे 15 नंबरचे नंबर लावला आहे केकचा, कारण त्यांना तसा हवा होता. त्यांच्या मुलीचा बड्डे होता 15वा. तो आमच्या ओळखीच्याच एका ताईंनी हा केकची ऑर्डर दिली होती. त्यांनी हा गुगलवर सर्च करून हा फोटो मला पाठवला होता. मी तसं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की हा केक कसा झाला. त्याच्यानंतर मी इथे स्प्रे वापरला आहे. थोडंसं मला हवं होतं म्हणून इथे मी सिल्वर स्प्रेचा वापर केला आहे. तो शूटमध्ये दिसत नाही आहे, पण मी इथे थोडासा सिल्वर स्प्रे यूज केलेला आहे. तर तुम्ही मला इथे नक्की सांगा की हा केक तुम्हाला कसा वाटला. मी इथे बटरफ्लाय लावले आहेत. ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. बड्डे टॅग लावून घेतला आहे. आता मी बड्डे टॅग लावणार आहे. त्याच्यानंतर इथे मी बटरफ्लाय लावलेत. ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. एडिबलसुद्धा मिळतात. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही एडिबल घेऊ शकता. मी इथे आर्टिफिशियल घेतलेत, कारण एडिबल कधी मेल्ट होतात आणि ते टेस्टला चांगले लागत नाहीत म्हणून. तर हा केक कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नक्की ट्राय करा. हा केक खूप सुंदर दिसतो. कस्टमरलासुद्धा खूप आवडला. त्यांनी खूप छान रिव्ह्यू दिला. ते म्हणाले की नक्की पुढच्या वेळेससुद्धा तुमच्याकडूनच केक बनवून घेऊ, कारण त्यांना हे डेकोरेशन खूप आवडलं. थँक्यू सो मच.